हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल. आज आपण बनवणार आहोत पटकन असा उपमा. रव्याचा उपमा बनवण्यासाठी इथे मी तेल घेतले 2 चमचे. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरे चांगले गरम झाल्यावर आपण टाकणार आहोत मोहरी पण चांगली गरम झाली की याच्यानंतर तुम्हाला हवं असेल ते व्हेजिटेबल्स तुम्ही ॲड करू शकता, पण मी एकदम कमी व्हेजिटेबल्स ॲड करते. त्यात आहे शेंगदाणे, त्यानंतर कढीपत्ता मी थोडासा टाकला आहे आणि 1 मिरची, कारण की घरात छोटे मुलं असतील तर मिरचीचं प्रमाण कमी असू द्या. तिखट आवडत असेल तर थोडं जास्त टाकलं तरी काही हरकत नाही आहे. याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चिरलेला कांदा परतवायची वगैरे काही नाही, डायरेक्ट आपण सगळ्या गोष्टी एकसाथ टाकायच्या आहेत. आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत 1 वाटी रवा. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहे आणि त्याच्यामध्ये टाकणार आहोत 1.5 ग्लास मी इथे गरम पाणी टाकणार आहे. थोडीशी चिमूटभर हळद टाकली आहे, पण ती ऑप्शनल आहे, टाकायची तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. मी टाकली आहे कारण की थोडासा कलर चांगला येतो. पावसाळ्याचे दिवस आहे तर हळद ही पोटात गेली पाहिजे, त्यामुळे मग हळदचा वापर करते मी. त्याचबरोबर अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी असं मीठ टाकलं आहे. आता गरम पाण्यामुळे ना आपली ही रवा जो आहे तो भरपूर असा फुगतो. त्याला चांगल्यापैकी फुगू द्या. 1-2 मिनटासाठी झाकण ठेवायचं. नंतर काढून तुम्ही जर बघितलं तर छान आपला उपमा जो आहे तो छान फुगलेला आहे. कोथिंबीर टाकायची आणि गरम गरम खायचा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.